कॉट बिहाइंड साठी अपील केलं गेलं. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आदरणीय आमचे मेक्या सर आणि त्यांच्या समवेत निरंजनजी सावंत सर आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांचं महत्त्वाचं योगदान हेमंतजी तावडे सर, या सर्व पंच कमिटीचं कौतुक आहे. या वेळेला फटका फसलाय, फलंदाजाचं भविष्य हवेमध्ये. या वेळेला मात्र बघायला मिळतोय फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का शेई संघाला. मध्ये साखर पडत असताना शिरगाव संघाच्या 2 चेंडू संपन्न, 1-0 अशी धावसंख्या धावफलकावरती. या वेळेला बघायला मिळतोय अतिशय चांगला चेंडू पायावरती आदळल्यानंतर हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. अमोल अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करत असताना सुद्धा चांगली फलंदाजी करत असतो आणि आज गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगली कामगिरी आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. यावेळेस फटका चांगला आहे. 30 यार्डला भेदल्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागं चेंडूला कलेक्ट केलं, थ्रो केला जातोय आणि इथून 2 धावा धावफलकावरती अंकित होतील. श्री गणेश धावफलकाचा झालेला बघायला मिळतोय शेई संघाचा आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 1 बाद 2 धावा. संयमी खेळ. समोर ताकदवर गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात मात्र थोडासा डिफेन्सिव्ह खेळ बघायला मिळतोय. 2 धावांनी स्वतःचं खातं खोललं. यावेळेस अतिशय चांगला फटका आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू थांबेल की नाही हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आमचे पंच देतील. दोनही हात लहरीप्रमाणे इथं फिरवत असताना हा चौकार. हात मिळतीये, चौकार आलाय आणि धावफलकाला गतिमान केलं जात आहे. 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अमोलला आपण पाहतो. नौकुरी हाताने या वेळेला बघायला मिळेल क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाही. हा बॅक टू बॅक दुसरा प्रहार. चौकार. तर तब्बल 10 धावा बघायला मिळतात. 1 बाद 10. दोनही संघासाठी संमिश्र सुरुवात. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळत होती. इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना 5 चेंडू चांगले हाताळले होते, मात्र शेवटच्या चेंडूवरती प्रहार बघायला मिळाला. 4 धावांनी धावफलकाला वाढवलं जातंय. धावफलकावरती 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 शेई संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो. दुसरं षटक मार्गस्थ होईल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. व्यूवरचना आपल्याला बघायला मिळते. विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे, कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला थोडासा बाहेरच्या बाजूला एक क्षेत्ररक्षक. मिड ऑफ बघायला मिळतोय. तदनंतर आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक आणि सीमारेषेवरती नजर मारली तर डीप मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन बाउंड्री वरती वाईट साइडला एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतो. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय चेंडूला
चेंडू थांबणार नाहीये. पंच सावंत सरांचा इशारा. हा दमदार प्रहार चौकार. पहिल्या षटकामध्ये महत्वाचा गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. शिरगाव संघाला मात्र कमी धावांच्यात रोखायचं असं त्यांच्या कर्णधाराचं मत आहे. शिरगाव संघाला त्यासाठी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ. धावफलकावरती धावा. एक बाद 14. बॅटची आतली कडा. यष्ट्यांवरती जाण्यापासून चेंडू वाचलाय. व्हेरी गुड बॉलिंग. गुड कमबॅक. प्रशांत आपल्या संघासाठी दुसरं आणि स्वतःसाठी पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नितीन आणि नॉन स्ट्राइक वरती पंकज आहे. ओव्हर पिच डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. लॉलीपॉप झेल होता आणि या ठिकाणी झेल धरणीला दान केला जातोय. जीवन दान मिळत असताना अक्षरशः वाघाच्या जबड्यामध्ये जाऊन परत आलेल्याचा फिलिंग झालं असेल फलंदाजाला. झेल सोडणारा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. वन अँड ओनली राजेश मडकेच्या हातून हा झेल धरणीला दान झालाय. सोपा झेल होता. हा झेल टिपणं गरजेचं होतं. या वेळेला फटका बघायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. गॅप सिलेक्शन. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली गोलंदाजी करतोय. संधी सुद्धा निर्माण केली होती मात्र सोनं करता आलं नाही. या वेळेस चेंडू निघून चाललाय. यष्टीरक्षक बीट झालाय. धावबाद करण्याची संधी आली होती मात्र गुड कमबॅक. पंचांचा इशारा. 22च्या स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती अंकित होईल. दुपारच्या सत्राकडे मित्रांनो आपण वळतोय. एसपीएलचं हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वाचा आजचा 4था दिवस. अतिशय महत्वाचा सामना. हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 16 मध्ये क्वालिफाय होईल. बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. हाय अँड हँडसम. सावंत सरांचा इशारा. षटकार. शेवटच्या चेंडूनं मात्र इकॉनॉमी बिघडवली. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 26 धावा आपल्याला बघायला मिळतात. एक गडी बाद करण्यात यश मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये. घातक फलंदाज परागला लवकर बाद केलं. तदनंतर मात्र आक्रमण चढवलंय फलंदाज पंकज आणि नितीनच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. पंकजच्या बॅटमधनं 3 चौकार आणि एक दुहेरी धाव. 2 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती जर पाहिलं तर 13च्या सरासरीनं तब्बल 26 धावा. तिसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राजेश. संघाचा तारणहार. गेली कित्येक वर्ष आपल्या संघाची शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करणारा हा खेळाडू इमाने इतबारे सेवा करत असतो आणि सातत्यानं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असतो. एक लिजेंडरी क्रिकेटर राजेश आलाय गोलंदाजीसाठी. ऑलराऊंडर. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पायावरती होता. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. संधीचं सोनं केलं जात आहे. व्हेरी गुड बॅटिंग. फलंदाज पंकज सलामीसाठी आलाय. अद्यापपर्यंत एक चांगली खेळी आपल्या संघासाठी साकारत असताना आपल्याला बघायला मिळतो. राजेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट.
फुल टोज हलक्या हाताने खेळून काढले, मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये आणि 2 धावांनी धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला बघायला मिळेल. 30 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे शिरगाव संघाच्या वतीनं. राजेश मडके गोलंदाजी मार्क वरून बघायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज पंकज, एक ताकदवर फलंदाज आहे. अतिशय चांगला चेंडू होता, स्विंग बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर अगदी बॉडी लाईन मध्ये आलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलं. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं. अतिशय चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. दुपारचं वातावरण आपण पाहू शकतो, हिरवीगार झाडी चारही बाजूला. मैदानामध्ये दुपारचं सत्र जरी असलं तरी एक अनोखा गारवा बघायला मिळतोय. व्हेरी गुड ऍटमॉस्फिअर. नेक्स्ट डिलिव्हरी, राजेश सज्ज उजव्या बाजूनं हलक्या हाताने खेळून काढलं. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जात आहे. एक धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. अतिशय चांगलं कमिटमेंट, अतिशय चांगलं जजमेंट, अतिशय चांगली कॉलिंग बघायला मिळते दोघांच्या मध्ये. सिंगल डबल्स वरती भर घालत असताना हे दोन फलंदाज धावाचा डोलारा मात्र पुढे घेऊन जात असताना राजेश मडके फलंदाजांना माहिती आहे की एक अतिशय उत्तम नामवंत गोलंदाज आहे, त्याच्यावर हल्ला चढवणं केव्हाच सोपं नाही. या वेळेला प्लम मध्ये पकडलंय, पायची चाप येईल, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. राजेशच्या विरोधात आक्रमण करणं सोपी गोष्ट नाही. सुरुवातीचे 4 चेंडू तुम्ही खेळून काढले होते, मात्र यावेळेस एक चेंडू खेळून काढणं गरजेचं होतं. पण चुकी करत असताना आणि समोर अगदी यष्टांच्या पकडलं राजेशनं. व्हेरी गुड बॉलिंग. नवीन फलंदाज रोहित आलाय शेळी संघासाठी इनट नंबर 4 वरती. कर्णधारांनी नोंद घ्या मित्रांनो, ज्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू घ्यायचा असतो मित्रांनो. त्यानंतर तो टाइम आउट होऊन जातो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू घेण्याची संधी तुम्ही दवडत आहे. 15 सेकंदाचा टाइम असतो तुम्हाला रिव्ह्यू घेण्यासाठी आणि त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा असतो. राजेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. व्हेरी गुड बॉलिंग. आपल्या संघासाठी नेहमीच ताकदवर खेळ त्याचा राहत असतो. तोच राजेश या वेळेला गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतो. डावखुऱ्यात आता फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू फेस करेल आपल्या खेळीमधला. डावखुऱ्या हातानं ऑप्टिकच्या बाहेर स्टान्स बघायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. सीमारेषेवरती जर आपण नजर मारली तर अगदी खेटून क्षेत्ररक्षक सीमारेषेला. अतिशय चांगला फटका. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. ज्या वेळेला 2 धावा घ्यायच्या असतात तेव्हा पहिली धाव तुम्ही वेगानं कंप्लीट करायची असते आणि तदनंतर दुसऱ्या धावेसाठी धावायचं असतं. अशाच पद्धतीची रणनीती बघायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या आणि धावफलकाला इथून थोडंसं गतिमान करत असताना राजेशचं षटक समाप्त झालं. यशस्वी षटक, 3 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती 34 धावा बघायला मिळतात. 2 बाद 34 धावा. 2 गडी जरी बाद झाले असले तरी मात्र धावांचा आलेख अतिशय चांगला बघायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज येतोय प्रशांत, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं स्वतःच्या स्पेल मधलं. 16 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या रोखावी लागेल, कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या अखेरीस 34 धावा बघायला मिळतात. जर एक चांगलं बॅटल व्हायचं असेल तर मात्र समोरच्या संघाला
एक माफक धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं. ताकदवर संघ आहे शेईचा. फलंदाज आपल्याला बघायला मिळतात खेळताना. नितीन आणि रोहित हार्ड हिटर फलंदाज आहेत. एकदा का त्यांची फायरिंग चालू झाली तर मात्र धावांना रोखणं कठीण असेल. प्रशांत राईट अमोर. फुलटो चेंडू प्रशांतचा. या वेळेला संधी निर्माण झाली होती मात्र क्षेत्ररक्षक सज्ज त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. चेंडू पाठवा. जुना चेंडू. प्रशांतच्या या पहिल्या चेंडूवरती आक्रमण. फलंदाज नितीन. पंकज बाद झाल्यानंतर मात्र आक्रमक होतोय. स्वतः मात्र इथून आक्रमक भूमिकेमध्ये बघायला मिळतोय नितीन. चला मित्रांनो स्पीडअप करा. हा चौकार आला आणि धावफलकाला गती प्राप्त झाली. 38 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगती पथावर. गोलंदाज प्रशांत आणि या पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार बघायला मिळतोय. फलंदाज नितीनच्या बॅट मधून त्याला साथ देत असताना रोहितला आपण पाहतो. 2 धावांवरती तो खेळत आहे आणि नितीन एक चांगली खेळी आपल्या संघासाठी साकारतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज प्रशांत. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि संघासाठीचं चौथं षटक. फुलटोज. लोअर फुलटोज आहे. चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड झालाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा मानस आणि धाडस दाखवत असताना पूर्ण सुद्धा केलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना धावफलकाला घेऊन जाता येतं 40 वरती. 2/40 चांगली धावसंख्या धावफलकावरती शेई संघाची. मध्यंतरीचा हा काळ चाललाय आणि या मध्यंतरीच्या वेळेमध्ये सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट. अधूनमधून एखादा चौकार येतोय आणि धावफलकाला गतिमान ठेवलं जात आहे. फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल. पायावरती चेंडू आणि चेंडू सरळ चाललाय सीमा. प्रशांत वरती मात्र आक्रमण चढवलं जात आहे. शिरगाव संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि यावेळेस मात्र थोडासा निर्णय उलट्या बाजूला जाताना बघायला मिळतोय. सुरुवातीला जेव्हा फलंदाज बाद झाला अमोलचं ते षटक होतं. खूप सुंदर गोलंदाजी त्यानं केली होती. मात्र त्यानंतर नितीन आणि रोहितने एक चांगली खेळी साकारली आहे. पंकज सुद्धा एक चांगल्या धावात बनवून बाद झाला. तदनंतर हे 2 फलंदाज मात्र अतिशय चांगली फलंदाजी मैदानात दाखवत आहेत. प्रशांत पुढचा चेंडू घेऊन सज्ज. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळून काढलं ऑफसाईडच्या दिशेनं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमाग. चेंडूला अडवलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. एकच धाव चेंडूवरती. चौथ्या षटकामध्ये आहोत. प्रशांत वरती थोडासा दबाव निर्माण केलाय. नितीनच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार. या वेळेला हलक्यातानं खेळून काढायचं होतं मात्र चेंडू पाहिला थोडासा फ्लाइटेड होता. टप्पा खाल्ल्यानंतर वेग कमी होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे इथं दाद मागितली जाते. रनआउट साठी थर्ड अंपायरचा डिसिजन पाहण्यात येईल. मी आदरणीय हे म्हणजे तावडे सरांना विनंती करतो की आपल्या
चाणाक्ष नजरेनं या चेंडूचा मात्र निर्णय द्यायचा आहे. धावबादसाठी हे अपील आणि तिसऱ्या पंचांकडे सोपवला निर्णय. फलंदाज धावबाद. चौथा षटक प्रगती पथावरती. फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानात हरेशला मात्र इथून नावाला साजेसा खेळ करावा लागेल. स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड फलंदाज रोहित. प्रशांतचा हा पुढचा चेंडू. चांगला चेंडू, बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल, हाताला चटका देऊन निघून जातोय. चेंडू धरणीला दान झालाय. बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र ही संधी इथून दबडली जाते. 4 षटकं संपन्न झाली आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 48 धावा. 12.00 ची सरासरी राखत असताना अतिशय चांगली फलंदाजी शेळी संघाच्या वतीने आपल्याला बघायला मिळते. 4 षटकं संपन्न झाली आणि धावफलकावरती 48 धावा. करूया मायक्रोफोन वरती थोडासा बदल. ऐकूया पुन्हा एकदा रिकी खाडे सरांचा आवाज. चार षटकं संपन्न झाली आणि धावफलकावरती एक चांगली धावसंख्या 48 धावा, 3 बाद 48 आणि धावगती अतिशय चांगली राखली आहे 12.00 ची. व्हेरी गुड बॅटिंग. गोलंदाजी मार्क वरून वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं हे 5वं षटक. राजेश शॉर्ट पिच चेंडू आहे, थोडीशी गती कमी होती, उंची थोडीशी जास्त. लेग बिफोर साठी अपील केला, पंचांचा इशारा. लेग स्टिकला सोडून आणि थोडासा उंचीवरून जाणारा हा चेंडू होता, मात्र अपील करणं हे गोलंदाजाचं काम असतं. पंचांनी घोषित केलं या चेंडूला नाबाद. अपील केलं होतं मात्र फेटाळून लावलं. पुन्हा एकदा राजेश अतिशय चांगली गोलंदाजी. षटकातला दुसरा चेंडू घेऊन सज्ज. फुलटोळ चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार.
थँक्यू. शेंद्रून प्रीमियर लीग 2021 हे भव्य दिव्य आयोजन आणि शीर्षक गीत मित्रांनो आपण ऐकलं. मंत्रमुग्ध करणारं वातावरण आणि मैदानामध्ये शेळी संघाच्या वतीनं फलंदाजांची जबरदस्त कामगिरी. हा चौकार आलाय राजेशवरती. आक्रमण चढवल्यानंतर थोडासा मात्र बदल करावा लागेल गोलंदाजीमध्ये. स्लोवर हाताळला. या वेळेला फटका बघायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू राजेश एक जुना जाणता खेळाडू. पुराणा चावल. तांदूळ जितका जुना होत जातो तितका त्याचा भात चांगला होत जातो. यावेळेस बघायला मिळाला राजेशचा टिट फॉर टॅट. चौकार आल्यानंतर या चेंडूवरती गडी बाद करत असताना व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळली. थोडासा लेग ब्रेक होता. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघत होता. फटका चांगला होता. टायमिंग प्रॉपर होता. मात्र क्षेत्ररक्षकाला भेदू शकला नाही आणि दुर्दैवीरित्या बाद झालाय फलंदाज हरेश. तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज मैदानात बघायला मिळेल. शेळी संघाच्या वतीनं रोशन तितक्याच ताकदीचा फलंदाज. स्ट्राईक वरती आहे. सामना करेल राजेशचा. पुन्हा एकदा लेग ब्रेक. फटका फसलाय. बॅटची कडा आणि 30 यार्ड मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. चौकार आल्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना राजेश मडकेला आपण पाहतो. पुन्हा एकदा सज्ज. खोलवा टप्प्याचा चेंडू. अतिशय चांगला फटका. व्ही शेप मध्ये सीमारेषेच्या अगदी दिशेला पाठवत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. एक झेल सुद्धा त्यानं टिपला आणि या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. एका धावेपेक्षा जास्त काहीच नसेल. या वेळेस लेफ्ट हँड फलंदाज रोहित आहे स्ट्राईक वरती. राजेशनं सुद्धा आपली साइड चेंज केली आहे. गोलंदाजी करेल पंथांच्या डाबीकडून. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहित साठी पुढचा चेंडू घेऊन सज्ज. अतिशय चांगली डिलिव्हरी. षटकातला हा शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न करत असताना व्हेरी गुड बॉलिंग. राजेशनं कमबॅक करून दिलं. केवळ 5 धावा खर्च केल्या आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. अतिशय चांगलं षटक बघायला मिळालं. षटक क्रमांक 5 संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 53 धावा बघायला मिळतात. चला मित्रांनो स्पीडअप करा कारण पंच निरंजन सरांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा हा इशारा. चला स्पीडअप करा. वेळ जास्त जातोय मित्रांनो या सामन्यासाठी. करूया मायक्रोफोन वरती थोडंसं परिवर्तन. या ऐकूयात पुनश्च एकदा बुलंद आवाज रिकी खाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. 6 षटक सुरू आहे. धावसंख्या होते 53. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज रोशन. अमोलचं हे षटक. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेनं चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडूचा ताबा घेतला जातोय क्षेत्ररक्षकाच्या द्वारे. याच दरम्यान 2 धावा वसूल केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे गेली. पोहोचली 55 धावांवर. चांगली बॅटिंग या ठिकाणी दाखवतायत शेळी संघाचे फलंदाज. परंतु गडी मात्र गमावलेले आहेत. पुन्हा एकदा राकेशसाठी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन आणि लेन सांभाळली जाते अमोलकडनं. थोडं यष्टीरक्षकाकडनं चूक झाली. वाईटच्या रूपानं 1 धाव ऍड केली गेली धावफलकावर. धावसंख्या होतीये 56 धावा.
6वं षटक मार्गस्थ आहे अमोल या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये अमोलनं 10 धावा खर्च केल्या होत्या, प्रशांतनं 16 धावा, राजेशनं 8 धावा, पुन्हा एकदा प्रशांतनं 14 धावा, राजेशनं 5 धावा आणि आता मात्र 6वं षटक मार्गस्थ आहे. लेफ्ट हँड बॅट्समन रोहित मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय. लेटाम विकेटनं गोलंदाजी करतोय. गोलंदाज अमोल खोदून काढला हा चेंडू अलॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेट झोन मध्ये जातो. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातात. उत्कृष्ट रनिंग विकेट यावेळेस रोशन आणि रोहितच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. दोन्ही संघ, एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला वाघ. दोन्ही संघ तगडे संघ. किती धावांपर्यंत मजल मारू शकेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शेंद्रुण प्रीमियर लीगचा हा थरार आणि क्वालिटीचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. पायावरील चेंडू खोदून काढला. सरळ स्वीपच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार. नक्कीच एसपीएल चं टायटल ट्रॅक आपण ऐकतायत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग पर्व चौथं, दिवस चौथा. दिवसेंदिवस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज मैदान. वाऱ्याचा पाडा. सूर्य तळपत चाललाय तशी मॅचची रंगत सुद्धा वाढत चालली आहे. जय हनुमान शिरगाव वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स शेया दरम्यान या सामना रंगलाय. अमोल पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलर अमोल यावेळेस पुन्हा एकदा पूर्णपणे बॉडी टर्न करून चेंडू फिरकावून दिलाय सीमा रेषे पार. फायनलच्या दिशेनं चौकार. धन्यवाद. रोहितच्या बॅट मधनं आपल्याला चौकारांची आतषबाजी होताना दिसतीये. 4 धावांनी धावसंख्या वाढती आहे. स्कोर मूव्ज ऑन. 66 रन्स. 66 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा रोहित. फुल टॉस चेंडू पनिश केलंय रोहित या फटक्याला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद. आपल्या मनगडातील जोर दाखवताना रोहित दिसला. 6 षटकांचा खेळाला संपुष्टात. धावसंख्या होतीये 72 धावा. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. आसमान दाखवलंय रोहितनं आणि धावसंख्या होते 72. 72 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर. 12च्या सरासरीनं रन रेट पुढे जातोय. अतिशय जबरदस्त धावगती मेंटेन केली आहे शेही संघानं, कारण प्लेइंग 11चा विचार केला. सहा षटकानंतर धावसंख्या होतीये शेही संघाची 72 धावा. 7वं निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण. राईट आर्म ओव्हर द विकेट न पंच दंडित करतात या चेंडूला. या सिटीज वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर पडली जाते. धावसंख्या 1 न पुढे गेली. धावसंख्या पोहोचली 73 धावांवर. थेंबे थेंबे तळे साचे. चांगल्या रन रेट न धावगती पुढे जातीये. 100 पार करण्याचा प्रयत्न असेल शेही संघाचा, परंतु रोखण्याचं
कार्य करावं लागेल गोलंदाजांना. स्टेप आउट करून मिस टाइम स्ट्रोक ब्लाइंड असा फटका बघायला मिळाला आणि लीडिंग एज लागून यष्टीरक्षक अमोल चूक करत नाहीये. राकेश बॅक टू द डग आउट. रोशन माघारी परतल्यानंतर राकेश मैदानात दाखल होत आहेत. चांगलं यश मिळतं, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा बघायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. अमोलच्या माध्यमातून एक मोठा गडी बाद करण्यात यश मिळालं. रोशन माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज राकेश मैदानात दाखल होतोय. चांगली फलंदाजी करतोय स्ट्रायकिंग एंडला असलेला रोहित. बॅटनं पुन्हा एकदा चेंडू पूर्णपणे लाफ्ट केला लेग साईडच्या दिशेनं. चेंडूचा ताबा घेताना राजेश मडकेसर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट केला गेला. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल का? 2च धावांवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या या डबल्सनं पोहोचतीये 75 धावांवर. संघाची 75 ही कंप्लीट होतीये. नक्कीच शतकाच्या आकडे वाटचाल करावी लागेल. उर्वरित चेंडूंचा खरपूस समाचार घ्यावा लागेल आणि शिरगाव संघाला कामगिरी करावी लागेल विकेट्स मिळवण्याची. यावेळेस मात्र अचूक लाईन आणि लेंथ होती परंतु पंचांनी दंडित केलं. यस, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर पडाली. अवंतर धावांनी नक्कीच धावगतीला वेग प्राप्त झाला. धावसंख्या 76. रणदंत ऊन वाढतंय, सावली निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. स्टेटच्या दिशेने चेंडू येतोय. उत्कृष्ट बॅकअप बघायला मिळाला चेतन मडके यांच्याद्वारे. 2 धावा घेण्यात काही रोखू शकले नाही. धावसंख्या 2 न पुढे गेली, पोहोचली 78 धावांवर. 78 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वेगावर स्वार झालेली ही धावगती वाढवण्याचा मानस येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा. येणारा प्रत्येक फलंदाज मॅनातून तलवार काढतोय आणि तलवार फिरवण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन प्रवीण. यावेळेस बॉडी शफल करून प्रयत्न आहे झेल टिपण्याचा. उत्कृष्ट कमिटमेंट, 100% एफर्ट्स टाकले क्षेत्ररक्षकानं परंतु 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 न पुढे गेली. 79 धावा. नक्कीच संकट खूप मोठी आहे. त्या संकटांवर तुटून पडावं लागेल. संकटांवर तुटून पडल्यावर खऱ्या अर्थाने इतिहास लिहिला जातोय. कारण मन, मनगड आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम क्रिकेटमध्ये साधणं गरजेचं. चिकाटी, जिद्द, मेहनत यांची पराकाष्ठा दाखवणं गरजेचं. प्रवीण नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे. सुरेख फटका, फुल टॉस चेंडू, वाईडिश मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु थोडा संघर्ष दिसला क्षेत्ररक्षणामध्ये. राजेश मडके सर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत परंतु यश काय मिळालं नाही या चेंडूवर. धावसंख्या 2 न पुढे गेली, पोहोचली 81 धावांवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राकेश. चांगला फटका आहे. मिडऑफच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. येणारा प्रत्येक फलंदाज जोरदार प्रहार करतोय. षटक संपताय. 7 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. धावसंख्या होती आहे 82 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मागच्या मॅच मध्ये खूप नपितुली गोलंदाजी केली होती शिरगाव संघानं. खूपच जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला होता पण या मॅच मध्ये समोरचा संघ खूपच तगडा आहे. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्या बॅटिंग ऑर्डरच्या समोर चांगली गोलंदाजी करताना संघर्ष करतोय. आतापर्यंत 7 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. 82 धावांपर्यंत मजल मारली आहे ती शही संघानं. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी. समोर एक ताकदवर फलंदाज आहे राकेश नावाचा अस्त्र शही संघाचा. फुल टॉस. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, लेग बिफोर विकेट. सावंत सरांचा इशारा येतोय आणि राकेश तंबूच्या आसऱ्याला जातोय. व्यवस्था अशासाठी केली आहे की खेळाडूंना व्यवस्थितरित्या बसता यावं. थोडंसं आतमध्ये बसा.
अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रिकी खाडे सर. धन्यवाद सर. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय जयेश. यंगस्टर असे खेळाडू आहेत. शेही संघ नक्कीच खूप मोठी ताकद बॅटिंग मध्ये आहे, डेफ्थ आहे, परंतु कमबॅक करतोय गोलंदाज प्रवीण. चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते. 8वं षटक मार्गस्थ आहे फलंदाज जयेश साठी. गोलंदाज प्रवीण. ओ यॉर्कर, क्या बात आहे. लाऊड अपील केली गेली पंचांकडे, पण पंच इंडिकेट करतात की लेग बायच्या रूपानं एक धाव ऍड केली जाते धावफलकावर. नक्कीच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बघायला मिळतं ग्राउंडवर. त्याच ताकदीची गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर लाईन आणि लेन सांभाळून यॉर्करचा मारा केला जातोय. यॉर्कर चेंडू नक्कीच क्रिकेटमध्ये फायदेशीर ठरत असतात, कारण या चेंडूवर संभावना असते विकेट मिळण्याची, या चेंडूवर संभावना असते निर्धाव चेंडू टाकण्याची. कधी कधी जर तुमचा टप्पा जर आखूड पडला तर मात्र ओव्हरपिच चेंडू पडत असतो. कौशल्य लागतं यॉर्कर टाकण्यासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आहे. पंच इंडिकेट करतात, नक्कीच पनिश केलं जातं या चेंडूला. 9चा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 2 न पुढे गेली, पोहोचली 85 धावांवर. 85 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुढील चेंडू नक्कीच फ्रीट असेल. एक पर्वणी आहे फलंदाजासाठी, फलंदाज जयेश साठी. प्रवीण मागच्या चेंडूवर नक्कीच कुठेतरी चेंडूचा ताबा निसटला आणि बीमर चेंडू पडला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा डायरेक्शन चुकते. पंच इंडिकेट करतात वाईडचा इशारा आणि फ्री हिट तैनात असेल. आणि एकूण धावा 2 या चेंडूवर मिळत आहेत. धावसंख्या होतीये 87 धावा. 87 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खूप मोठी धावगती आणि वाटचाल चालू आहे ती शेही संघाची. थँक्यू रिकी सर. यानंतरचा सामना मोर्या बॉईज शेंद्रून विपक्ष कैलासवासी भरत स्पोर्ट्स अल्यानी. चांगला संघाचे फटका आहे. कर्णधार वाडी शॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु अंदाज चुकला, प्रयत्न फसला. चेंडू सीमारेषे पार, चौकार. रोहितच्या मार्फत बघायला मिळतीये. पुन्हा एकदा यॉर्कर अटेम्प्ट प्रवीणच्या मार्फत बघायला मिळतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक थ्रो करताना अपयश मिळालं. बॅकअप चांगलं आहे चेतन मडके सर यांचं, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या वेगानं वाढतीये, पोहोचली 93 धावांवर. या षटकातील काही चेंडू शिल्लक. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूपच चांगली धावगती, खूपच चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे शेही संघानं. ताकदवर मॅच या ठिकाणी सुरू आहे. काहीच इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न आहे. एक जोरदार प्रहार झाला. वाडेश मिड ऑफच्या दिशेनं सुरेख झेल टिपला गेला आणि अंततः रोहितची खेळी संपुष्टात. त्र्याण्णव. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधील. मोर्या बॉईज शेंद्रून संघाचा कर्णधार आणि भरत स्पोर्ट्स आल्याणी संघाचा कर्णधार. यानंतर टॉससाठी यायचं आहे. शेवटचा निर्णायक चेंडू या इनिंग मध्ये. धावसंख्या 93. षटकार येईल, विकेट येईल की सिंगल येईल, काय होईल या बोल चेंडूवर. ओ आडव्या बॅटनं लॉफ्ट केले चेंडू. लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही.
95 धावा धावफलकावर 96 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय ते शिरगाव संघानं. ओव्हर टू नाणेफेक केली जाईल. नाणेफेक कक्षामध्ये आपल्या समवेत जोडले जात आहेत. दोनही संघाचे कर्णधार एक एक सामना जरूर पराभूत झालेत, पण चांगला खेळ दाखवण्यासाठी सज्ज असतील. जखमी वाघ आपल्या समवेत मोर्याबाई संघाचे कर्णधार आणि कैलासवासी भरत स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि मान्यवर जोडले जातील. आदरणीय सतीशजी पाटोळे या स्पर्धेसाठी आणि शेंद्रुण गावाच्या संपूर्ण प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आपण पाहत असतो, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. अल्ल्यानी विपक्ष शेंद्रुण अशी लढत असेल. आजूबाजूच्या गावातील हे संघ निश्चितच एक मैत्रीपूर्ण लढत असेल. छापा कॉलिंग, छापा. अल्ल्यानी संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय. गालावरती हसू. काय निर्णय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? आम्ही फर्स्ट फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक हरला, सामना हरलात आणि थोडासा बॅकफुटवर आहात. यावेळेला सामना जिंकणं गरजेचं आहे. स्पर्धेत जर आव्हान कायम ठेवायचं असेल तर जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आणि काही बदल आहे का संघामध्ये? हा बदल म्हणजे आज मी दशरथच्या बदली आम्ही नारायणला घेणार आहोत. यावेळेस खेळवणार आहोत आणि मॅच हरलो आहोत आम्ही. आमचं मनोबल अजून खचलेलं नाही, हरलेलं नाही आणि नक्कीच या मॅच मध्ये आम्ही विजयी होण्याचा आम्ही प्रयत्न असेल आमचा मानस असेल. निश्चितच अल्ल्यानी संघ म्हटला म्हणजे एक लढवय्या संघ, कमबॅक करण्यासाठी माहीर मानला जातो. चांगले खेळा आणि यशस्वी व्हा. आपल्या समवेत शेंद्रुण संघाचा कर्णधार आहे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करायची आहे. या वेळेला 8 षटकांमध्ये किती धावा जमवाल आणि काय स्ट्रॅटेजी असेल? 8 षटकामध्ये आम्ही कमीत कमी 90+ करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 90+ धावा हव्यातच. समोर ताकदवर संघ आहे आणि तुमच्याकडे सुद्धा बॉलिंग अटॅक चांगला आहे. तरी पण त्यांना गोलंदाजी करायची असेल तर एक डिपेंडेबल धावसंख्या असणं फार गरजेचं असतं. 90 धावा बनवताना आता कुठल्या फलंदाजांवरती मात्र तुमची जबाबदारी देणार आहात की जे धावा जमवून देतील? मनोज, सचिन पाटोळे, मी स्वतः, मनीष. मनोज, सचिन, स्वतः कर्णधार आणि मनीष हे 4 फलंदाज मुख्यत्वे फलंदाजी करत असतात. तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे. चांगला खेळा आणि यशस्वी व्हा मित्रांनो. शो द गुड गेम. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावांची इनिंग साकारली होती राजेश मडके यांनी आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. तब्बल 105 ते 6 धावांपर्यंत मजल मारली होती. टार्गेट तर सेम आहे, तशाच पद्धतीनं फलंदाजी होणं गरजेचं. 96 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. स्टार्ट होणं गरजेचं चांगली, कारण वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात तुम्हाला यशाकडे नेत असते. डोंट बी अफ्रेड बेइंग अ बिगिनर. सुरुवात करताना घाबरायचं नसतं. त्या स्टाईलनं फलंदाजी होणं गरजेचं. स्ट्राईकचा बार सांभाळते फलंदाज चेतन. नॉन स्ट्राईक एंडवर आहे राजेश. गोलंदाजीच्या मार्कवरचे गोलंदाज निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेट्स प्ले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडूचा पाठलाग करताना उंची मिळाली चेंडूला. चांगला बॅकअप करताना बघ दिसतोय क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावांनी श्री गणेशा केलाय शिरगाव संघाच्या या फलंदाजानं.
धावसंख्या 2 नगी पुढे वाढली आणि खातं उघडलं. 96 धावांचं टार्गेट आहे. कोणत्या पद्धतीने चेस करायचं, कोणती प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आखायची माइंड मध्ये सेट करून आलेले हे फलंदाज. या षटकातील दुसरा चेंडू रेवासी बॅटिंग करण्याचा प्रयत्न, थोडासा स्टाज मध्ये बदल झाला परंतु वेगवान चेंडू होता, पायावर आदळला. हाईट फॅक्टर मॅटर करतं. लेग बिफोर विकेटची अपील झाली पण तो अपील पेडदानी फेटाळली. खूप क्वालिफाईड पंच आज आम्हाला लाभलेत. आदरणीय रमेशजी म्हात्रे सर, त्याचबरोबर हेमंतजी तावडे सर, निरंजनजी सावंत सर. या स्पर्धेची उंची नक्कीच अचूकता हा स्पर्धेचा कणा आणि अंपायरिंग सुद्धा त्याच लेवलची, त्याच उच्च दर्जाची. पुन्हा एकदा या सामन्यातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज निखिल टू चेतन. ओ चांगला फटका, उत्कृष्ट फटका बघायला मिळाला. अचूक टायमिंग प्रॉपर साधलं गेलं. पंच निर्देशित करतात यस चौकार. दसई प्रीमियर लीगचा इतिहास बघितला तर तब्बल 93 धावांची इनिंग साकारली होती चेतन मडके यांनी. आणि याच स्पर्धेचा इतिहास जर आपण बघितला तर इतिहासात धोडकावलं तर तब्बल 106 धावांची वादळी खेळी केलेला फलंदाज राजेश मडके सर. दोन्ही फलंदाज मातब्बर. काय होईल या मॅच मध्ये? 96 धावांचं टार्गेट. सुरुवात तर झाली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा निखिल टू चेतन. डिफेन्सिव्ह फटका, बॅटची लिडिंग एज लागतीये. प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पायावर आदळला. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक करतोय निखिल आपल्या गोलंदाजीवर. खूप चांगली गोलंदाजी शेई संघाकडे आहे. चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच रोहित राकेश सारखे गोलंदाज शेई संघाकडे आहेत. ESPL चे उपविजेते त्यांच्याकडे बघलं जातं. पुन्हा एकदा लोवर फुल टच चेंडू, लॉंग लेग झोन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेषे पार. चेतनच्या बॅटिंगचा करिश्मा, क्लास, चौकार. बॅट मधनं बघायला मिळाले आणि शंखनाद केलाय की मी आलोय, मी पाहिलं आणि मी भिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे फील्ड रिस्ट्रिक्शनला मनात डोक्यात घेऊन बॅटिंग सुरू आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा निखिल टू चेतन. हो यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॅटची टो ब्रश केली गेली ग्राउंडवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक संपताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक संपताय. पहिल्या षटकानंतर बिनबाद 10 धावा शिरगाव संघाच्या. सावली निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय परंतु मला जर स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर उन्हामध्ये उभं राहावंच लागेल. तारे सदैव चमकत असतात पण त्यांचं अस्तित्व खऱ्या अर्थानं जाणवते ते अंधारात. 95 धावा उभारल्या. 96 धावांचं टार्गेट चेस करताना ज्या स्टार्टची अपेक्षा होती अतिशय जबरदस्त दहशत दादागिरी आपल्या बॅटिंग मध्ये दाखवली पहिल्या षटकामध्ये चेतन मडके. आता बारी येते, आता संधी येते राजेश मडके यांना. दुसरं षटक घेऊन येत आहेत. संघाचा आधारस्तंभ, एक अष्टपैलू गोलंदाज रोहित यंगस्टर आहे. 15 ते 16 पावलांचा रनअप घेऊन 17 ते 18 वर्षाचा हा नवयुवक शही संघासाठी तुषार गोलंदाजीसाठी येतोय. इयत्ता 10वी मध्ये शिकतोय. क्या बात आहे. क्रिकेटचं स्पिरिट जपलं जात आहे.
उंचपुरा गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. यंगस्टरला मोटिवेट करणं गरजेचं असतं. संघनायकाचं कामच ते असतं. आपल्या संघातील यंगस्टर खेळाडूंना चान्स देणं, सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं आणि सर्व प्लॅनिंग मैदानावर एक्झिक्यूट करणं. शेही संघाकडे बघितलं तर लाजवाब पर्सनॅलिटी असणारे सर्व खेळाडू दिसत आहेत. स्टार्ट चांगली झाली आहे. पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 10. स्ट्राईकचा बार सांभाळतायत एक्सपिरियन्स बॅट्समन ऑलराऊंडर राजेश मडके सर. गोलंदाज तुषार, राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिला चेंडू. ओ हाफ ट्रॅकर उसळी घेत नाहीये. स्विंग अँड मिस यष्टरक्षकाच्या हातामध्ये विचावतोय. नितीन तारमळे यष्टरक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. चांगली फलंदाजी फर्स्ट इनिंग मध्ये त्यांच्या बॅटिंग मधून आपण बघितली. चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. एक अनुभवी फलंदाज समोर असताना कॉन्फिडन्स खूप हाय लेवलचा दिसतो या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पंच केलाय, कट केलाय स्लीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, तू मैं कॉलिंग, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग. विकेट मिळवण्याची संधी होती परंतु थोडी थ्रो जर अचूक भेदली गेली असती तर मात्र यश मिळालं असतं. परंतु कॉन्फिडन्स खूप चांगला आहे या गोलंदाजाचा. मोटिवेट केलं जातंय परागकडनं, मोटिवेट केलं जातंय निखिलकडनं या गोलंदाजाला. कारण सिनियर खेळाडूंचं काम असतं की आपल्या यंगस्टर खेळाडूला मोटिवेट करणं, प्रेरणा देणं. जीवनात प्रेरणा खूप महत्वाची असते. आयुष्यात जे हवंय ते सारच मिळत नसतं. कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामं असतं. जर ते आभाळ भरारण्यासाठी आपल्याला प्रेरणेची आवश्यकता असते. यावेळेस मात्र त्याच प्रेरणेवर स्वार झालेला गोलंदाज तुषार आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक टाकतोय. आता मात्र एक समोर भिंत उभी आहे चेतन मडके नावाची. यावेळेस प्रणवने शफल करून, या गोलंदाजाचं वैशिष्ट्य की चेंडू उसळी घेत नाहीये. फलंदाजाला फॉलो करण्यात येत आहे आणि अचूक टप्प्यावर लाईन आणि लेन्स सांभाळून चेंडूला स्विंग केलं जाते हवेमध्ये. सुरेख गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ बघितला तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. क्या बात आहे. 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव या गोलंदाजानं दिले. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. 96 धावांचं टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं सुरू आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शनचा विचार केला तर लॉंग लीग झोन मध्ये खेळाडू दिसतोय आणि आपल्याला वायडिश मिड ऑन मध्ये खेळाडू दिसतोय. नेक्स्ट बॉल. ओ दिल स्कूप, वार्ड ऑफ शॉट टुवर्ड्स द लॉंग स्टॉप रिजन फॉर 4 रन्स, 4 धावा. असो, मेहनतीला पर्याय नसतो आणि मेहनत जर केली तर यशाला पर्याय नसतोय. इनोव्हेशन, इम्प्रोव्हायझेशन, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता या चेंडूवर चेतन मडके यांनी दाखवली. अतिशय जबरदस्त कमिटमेंट या चेंडूवर दाखवलं. चौकार. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गॅप भेदण्याचा प्रयत्न झाला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. राकेशांच्या मार्फत स्ट्राइक रोटेट करून सिंगल मिळतीये. शिरगाव संघाला धावसंख्या 1 न पुढे गेली. 16 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र मंथन करणं गरजेचं. विचार मंथनात गुंतलेले दोन्ही खेळाडू. पार्टनरशिप चांगली झाली आहे. फक्त ऍक्सेलरेटरवर पाय ठेवणं गरजेचं आहे. अनुभवाचा वापर करावा लागेल. मनगटातील ताकद दाखवण्यासाठी सज्ज फलंदाज राजेश मडके सर. नवख्या गोलंदाजाचा सामना करताना यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू बॉडी शफल करून पूर्णपणे टर्न केली. चेंडूला भिरकावून दिलं शॉर्ट लेग मध्ये. अचूक जर फेकी असती तर मात्र धोका संभवला असता. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. वय वर्ष बघितलं तर 40 कडे झुकलेले दोन्ही फलंदाज, पण त्यांचा फिटनेस अफलातून दिसतोय. अतिशय जबरदस्त. धावसंख्या होती 17. 2 षटकं संपतायत विदाउट विकेटनं. धावसंख्या 17. 6 षटकामध्ये छत्तीस चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 बॉल्स रिमेन आहेत आणि धावा काढायचे तब्बल 79. 79 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 36 बॉल्स.
हरिअप, घाई करायची आहे. आपल्याला ड्रिंक्स ब्रेक आहे 4 षटकानंतर, तेव्हा थोडंसं डिस्कशन होईल. 40 मिनिटांमध्ये ही इनिंग संपवायची आहे. यानंतरची होणारी मॅच, पहिला विजय संपादन करायचा असेल तर शेंद्रून संघ आणि अल्याणी संघ भिडेल. अल्याणी संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांनंतर शिरगाव संघाची धावसंख्या होती 17. प्लस पॉइंट असा असेल की कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये. विकेट जर तुमच्या हातामध्ये असतील तर तुम्ही कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकता. ताकदवर फलंदाज मैदानात अजूनही आहेत. एक हाती किल्ला, एक हाती विजय संपादन करण्याची शक्ती या 2 फलंदाजामध्ये आहे. आता जो गोलंदाज आलाय ज्यानं मागच्या वर्षी सेमीफायनल मध्ये 4 धावा डिफेंड केल्या होत्या, असा गोलंदाज येतोय. गोलंदाज रोहित. चांगली गोलंदाजी शही संघाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं षटक मार्गस्थ. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहित. राजेश मडके सर रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, थोडा स्टान्स मध्ये बदल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख फिटनेस दिसतोय, कमिटमेंट दिसतं. संघाला विजयाच्या पलीकडे न्यायचं आहे, यासाठी प्रयत्नांची शर्त सुरू आहे. कारण प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मैदानावर थांबणं गरजेचं, घाम गाळणं गरजेचं. प्रयत्नशील आहेत फलंदाज चेतन मडके आणि राजेश मडके. गोलंदाज समोर आहे रोहित, एक अनुभवी गोलंदाज आहे. रिव्हर्स फुल टॉस, चांगलं पनिश केलं या चेंडूला. सरळ भिरकावून दिला सीमारेषे पार. क्लासिकल चौकार. होतात राजेश मडके. सुरेख फलंदाजी होतीये. डिसिजन पेंडिंग आहे. बीमर साठी रिव्ह्यू मागितलेला आहे. इट्स नो बॉल. नक्कीच हाईट फॅक्टर आहे. स्टंपच्या वरून जाणारा, वेस्टच्या वरून जाणारा हा चेंडू, आणि फायदा भेटतो आहे शिरगाव संघाला. एकूण धावा 5, धावसंख्या 5 न वाढली, पोहोचली 24 धावांवर. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सुरेख स्टार्ट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फ्री हिट असेल पुढील चेंडू. राजेश मडके यांना पर्वणी आहे. ऑफिशियल पंच रमेश म्हात्रे सर, हेमंत आवडे सर सुरेख पंचगिरी करतात या सामन्यामध्ये. आणि थंड अंपायर आम्हाला लाभलेले आहेत निरंजन सावंत सर. एसपीएलचं हे वैभव. मॅच रंगतदार आहे, काटेकी टक्कर आहे. 2 तगडे संघ, दादा संघ समोर आहेत. चांगली फलंदाजी सुरू आहे राजेश मडके सर यांच्या मार्फत. चेतन मडके सुद्धा चांगली साथ देत आहेत. रोहित मात्र स्ट्रॅटेजी मध्ये बदल करावा लागेल, कारण षटक थोडस महाग ठरतंय. फ्री हिट असेल. यॉर्कर, क्या बात है. ठोसा दिला जातोय, कमबॅक केलं जात आहे. फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं. 2 समोरचे संघ, एक जर सिंह असेल दुसरा जर वाघ असेल तर युद्ध तुंबळ होणार, यात काही शंका नाहीये. 95 धावा जर पहिल्या इनिंग मध्ये आल्या तर 96 धावांसाठी संघर्ष सुरू आहे शिरगाव संघाचा. रोहित चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. लेफ्ट हँड बॉलर ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. आता प्रयत्न फसला. पंचांकडे अपील केली गेली, अपील फेटाळली, परंतु लेगबायच्या रूपाने 1 धाव मिळते आणि स्कोर मूज होतोय 25 धावांवर. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी आता मात्र रोहित करतोय. विकेट मिळवावी लागेल. विकेट जर मिळाली तर मात्र आपण सामना जिंकण्याची चान्स खूप वाढतीये, कारण हे 2 फलंदाज असे आहेत की सिंगल हँडेडली सामना जिंकून देण्याची शक्ती या 2 फलंदाजांमध्ये आहे.
त्यामुळे शेही संघाला विकेट्स मिळवणं खूप गरजेचं आहे. प्रयत्नशील आहेत, फिल्डिंग मध्ये बदल करताना दिसत आहेत पण कर्णधार. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा चेतन मडके. अतिशय जबरदस्त गोलंदाजी रोहित करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आता मात्र मैदानात दिसतंय. चेतन मडके इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलो केलं फलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, वाईड यॉर्कर टाकला गेला. सुरेख गोलंदाजी, निर्धाव. अजून एक चेंडू, एक नो चेंडू होता, त्यामुळे एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 25. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, धावगती वाढवावी लागेल. शिरगाव संघाला स्टेप आउट करून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. एकाच धावेची भर पडते. 3 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. धावसंख्या होती 26. कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये. हा प्लस पॉइंट असेल शिरगाव संघाचा, पण येणारे चेंडू ठरवतील या सामन्याची दिशा आणि दशा. तत्पूर्वी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ कल्याणी सोमनाथ खाडे सर. धन्यवाद रिकी सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो 26 धावा, 96 धाव्यांचं टार्गेट आणि 26 धावा बिनबाद बघायला मिळतात. व्हेरी गुड बॅटिंग. चांगली सुरुवात आपल्या संघाला देत असताना 3 षटकानंतर 26 धावा. राजेश आणि चेतन सलामीवीरांची जोडी नेहमीप्रमाणे आपल्या संघासाठी दुरा सांभाळताना. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्क वरून गोलंदाज सज्ज. शेही संघाच्या वतीनं 4थं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाज झालाय राकेश. पहिला चेंडू फुल टोज होता, लोवर फुल टोज. रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. चांगली गोलंदाजी राकेशच्या. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे उत्तर देता आलं नाही. स्लोवर होता आणि चेंडू मात्र बॅटला बीट करून निघून गेला. पुन्हा एकदा राकेश. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज चेतन. ऑप्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. वाईटचा इशारा. 1 धाव इथून धावफलकावरती अंकित होईल. 27 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आणि 27 धावा धावफलकावरती बिनबाद. शिरगाव संघ फलंदाजी करतोय. लक्ष आहे 96 धावांचं आणि अद्यापपर्यंत 27 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून सज्ज राकेश. राईट ऑफ मोर द विकेट. ओरपीच डिलिव्हरी. थोडासा स्विंग, हवेमध्ये स्विंग बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघणारा हा चेंडू बीट झालाय फलंदाज चेतनला. मात्र काही कळाईच्या आत हा चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि स्वाधीन केला जातोय पुन्हा एकदा राकेशच्या हातात. गुड बॉलिंग. 4थ्या षटकामध्ये मात्र थांबवून ठेवलंय, रोखून ठेवलंय आणि विजय जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर अशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. यावेळेस ऑप्टिकवर येऊन शपलवून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
96 धाबांचं टार्गेट चेस करताना फलंदाज आपण पाहतोय चेतन, सोबतीला राजेश, नामवंत फलंदाजांची जोडी शिरगाव संघासाठी. व्हेरी गुड बॅटिंग. या चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावफलक पुढे सरकत आहे. 31 धाबा, चौथं षटक मार्गस्थ. या वेळेला अतिशय चांगला चेंडू स्विंग करत असताना ऑप्टिकच्या बाहेर टाकून बाहेरच्या बाजूला वळण घेणारा हा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. चौकार आल्यानंतर हा अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. 96 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि अशा वेळेला दोनही फलंदाज मातब्बर. समोर चेतन स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती राजेश. या वेळेला मात्र दिशाहीन चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आणि पंच हेमंत सरांनी याला मात्र नो घोषित केलंय. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती मित्रांनो तुम्ही झेलबाद किंवा क्लीन बोल्ड पद्धतीनं बाद होऊ शकत नसतात. संधी असते तुमच्यासाठी मोठा फटका मारण्याची. या चेंडूवरती षटकार खेचण्याची संधी, चौकार खेचण्याची संधी. मुक्त छंदाने हा फटका तुम्ही खेचू शकता. फ्री हिटच्या चेंडूवर जर सर्वात जास्त षटकार मारण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर असेल तर भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा. अतिशय चांगला चेंडू, फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, नशिबाची साथ, नशीब उघडले आणि चौकार आलाय सीमा पार. चेंडू बीट केला होता मात्र यष्टीरक्षक थोडासा बीट झाला आणि चेंडू निघून गेला भरधाव वेगानं. 4 धावा धावफलकावरती अंकित होतील. वाढ होत असताना आपण पाहतो आमचे स्कोरर मित्र सतीश सरांच्या शुभ हस्ते 36 धावा धावफलकावरती आहेत. चेतन स्ट्राईक वरती पुनश्च एकदा. रिव्हरचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झालाय. शॉर्ट थर्ड मॅन वरती अतिशय चांगलं देखणं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडूला अडवलं आणि एकाच धाब्यावरती संतुष्ट राहावं लागलं. स्कोर कार्ड वरती धावा 37. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. बिनबाद 37. एक चांगली सुरुवात. ड्रिंक्स ब्रेक. पाणी .59 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय विनीतजी पाटोळे साहेब. विनीतजी पाटोळे साहेब, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीनं आणि SPL कमिटीच्या वतीनं मनपूर्वक शुभ स्वागत. 5वं षटक मार्गस्थ. गोलंदाज रोहित गोलंदाजीसाठी सज्ज. 24 चेंडू आणि गरज आहे 59 धावांची. रोहित गोलंदाजीसाठी सज्ज. समोर चेतन.
व्हेरी गुड बॉलिंग. मात्र ऑप्टिकच्या बाहेर पडला आणि वळण घेत जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलं जात आहे. अतिशय चांगला चेंडू होता, मात्र थोडासा दिशाहीन होता. पंचांनी त्याला वाईट घोषित केलं. चला, पंचांशी वाद घालू नका. एक धावेने धावफलकावरती वाढ होताना बघायला मिळेल. 38 धावा, 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके येणे अनिवार्य. अद्यापर्यंत संयमी. या वेळेस दिलकृतने दिशाची आठवण करून देत असताना खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. हवेमध्ये चेंडू होता आणि फलंदाजीचा बाद होतोय. टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज चेतनचा खेळ. बॅक टू द पॅव्हेलियन. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा जो समय असतो त्या समयामध्ये कदाचित मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. तसंच काहीसं घडलं. मैदानामध्ये आपण पाहत होतो सेट झालेली जोडी इथं फुटली आहे आणि फलंदाज चेतन माघारी परतलाय. गोलंदाजीसाठी आलेल्या रोहितनं मात्र पहिल्याच चेंडूवरती इथं हादरा दिलाय. सलामीवीर चेतनला माघारी पाठवलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी अष्टपैलू खेळाडू अमोल मडके सज्ज झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला मिळेल आणि स्ट्राईक वरती शिरगाव संघाच्या पाठीचा कणा अर्थातच राजेश. बॅटची कडा, मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. राजेश मडके बॅक टू द डगआउट. हॅलो. हॅलो. व्हेरी गुड बॉलिंग रोहित. सामन्याचं चित्र पालटवणार हे षटक. 2 धक्के बॅक टू बॅक दिले आणि आपल्या संघाला मात्र पकड मिळवून देत असताना शेही संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. रोहित या वेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. विकेट. मोठा मासा गळाला लागत असताना आमच्या समवेत शेही संघाचे समर्थक आणि त्यांचा 12वा खेळाडू आपल्या सोबत आहे. नितीन तारमळे. चेहऱ्यावरती हसू आणि विजयाचा सुगंध नाकापर्यंत दरवळत असताना व्हेरी गुड बॉलिंग. ओव्हर हॅट्रिक साबित करत असताना संपन्न केलंय आपलं हे षटक. रोहितच्या माध्यमातून एक चांगलं षटक चालू आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर हॅट्रिक घेत असताना
सार्थकी लावलेलं हे षटक. व्हेरी गुड बॉलिंग. आपल्या संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जाणार हे षटक. कारण जर आपण पाहिलं तर चौथ्या षटकापर्यंत एकही गडी बाद नव्हता आणि या पाचव्या षटकामध्ये जसा रोहित आलाय टॉप ऑर्डरला मात्र कोलमडवलंय. पत्त्याचा बंगला कोसळावा अशा पद्धतीनं मात्र टॉप ऑर्डर कोसळली. चेतन बाद झाला, तदनंतर राजेश बाद झाला, त्याच्यानंतर एक अजून मोठा धक्का. अमोल जो मात्र तारणार ठरू शकत होता तो सुद्धा बाद झाला. 3 गडी बाद. धावफलकावरती 39 धाबा. धावसंख्या स्थिरावलेली आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज रोहित ही इज ऑन फायर. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू बघायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग. कॉट बिहाइंड साठी अपील केलं जात आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांची नजर चाणाक्ष बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारे फलंदाज बाद नाही. हे षटक संपन्न झालं. शेही संघासाठी अतिशय उपयुक्त षटक इथं समाप्त झालं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 39 धावा. 3 गडी बाद 39 धावा. शिरगाव संघाला अडचणीत टाकणारं हे रोहितचं षटक मात्र शेही संघासाठी अतिशय उपयुक्त. गोलंदाजी मार्क होती. राकेशला पाहूयात. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळेल. आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त गोलंदाजी करत असतो आणि यावेळेस हे महत्वाचं षटक घेऊन येताना 6व्या षटकाला सुरुवात होते. राकेश स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. बॅट स्विंग प्रचंड वेगवान, मात्र चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि हा चेंडू सरळ निघून गेला फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. राकेश दुपारच्या सत्रामध्ये शेहीचे गोलंदाज अक्षरशः आगीचे निकारे फेकताना. लोवर फुल टोज. बॅट स्विंग फास्ट होता. चेंडूला 6 धाबांसाठी पाठवायचं होतं, मात्र चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉडी लँग्वेज चेंज होत असताना शिरगाव संघाची जोपर्यंत आपण पाहत होतो शिरगाव संघाच्या वतीनं राजेश आणि चेतन खेळत होते तोपर्यंत आशेचा किरण पल्लवित होता, मात्र या वेळेला थोडस बॅकफुटवर बॅक टू बॅक निर्धाव चेंडूंचा इथून भडीमार केला जातोय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूंनी मात्र इथून कंबर्ड मोडून टाकण्याचं काम केलं जात आहे. शिरगाव संघाला बॅक टू बॅक निर्धाव चेंडू खेळायला भाग पाडले जात आहेत. काय गोलंदाजी केली जाते शेही संघासाठी. यश उदय तारमळे आणि रुद्र उदय तारमळे मान्यवरांच्या वतीनं रोहित तारमळेला जे षटक फेकलं 3 गडी बाद केले त्याच्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. मान्यवरांचे आभार, ज्यांचा शाबाशीचा हात सातत्यानं खेळाडूंच्या पाठीशी असतो. यश उदय तारमळे आणि रुद्र उदय तारमळे यांच्या वतीनं रोहित साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळतोय आणि मैदानामध्ये विकेट सॅक्रिफाईस होत असताना अजून एक धक्का शिरगाव संघाला. बजाव. आणि सामना अक्षरशः आपण पाहतो तर थोडासा एका बाजूला झुकलेला बघायला मिळतोय. शेही संघाचं पारड जड. 2 षटकं जी पॉवर प्ले ड्रिंक्स ब्रेक नंतर आली त्या षटकानंतर मात्र सामना टर्न होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राकेश, अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी पटाईत, मात्र मध्येच बॅक ऑफ द हँड स्लोवर डिलिव्हरी हाताळतोय. दोनही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतोय. लेग ब्रेक तर उत्तमच बघायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू.
अतिशय देखणा चेंडू बघायला मिळाला. फलंदाजाला काही कळायच्या आत हा चेंडू सुद्धा निघून चाललाय. वेळ निघून चाललाय मित्रांनो. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही पुन्हा मिळवू शकता, मात्र गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नसते. अतिशय चांगला टाइम, गोल्डन टाइम निघून चाललाय शिरगाव संघाच्या वतीनं. आणि यावेळेस फायदा घेत असताना थोडासा चुकीच्या दिशेचा चेंडू, चेंडूला पाठवले फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. बऱ्याचशा वेळानंतर आलेला हा संघर्षमयी चौकार. बारा चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. व्हेरी गुड बॉलिंग. रोहितनं मात्र कंबरड मोडून ठेवलं. तदनंतर निखिल आला, त्यांनी सुद्धा डोलारा ढकलून दिलाय. व्हेरी गुड बॉलिंग. शेही संघाच्या वतीनं जर आपण पाहिलं तर जे 6वं आणि 7वं षटक आलं, बॅटिंग पॉवर प्ले अवलंब केला जातोय. फलंदाजांच्या वतीनं 7वं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाज निखिलला आपण पाहतो. 5वं आणि 6वं षटक जे आलं त्या षटकामध्ये मात्र बॅकफुटवर पाठवलं जात आहे. निखिलचा हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू बघायला मिळतात. फलंदाज नितीनला आपण पाहतो, अतिशय आक्रमक फलंदाज आहे, पण या वेळेला मात्र थोडासा पायामध्ये साखळदंड घातल्यासारखे बघायला मिळत आहे. निखिल पुढचा चेंडू घेऊन सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बॅटवर परफेक्ट आलाय का, हा एक प्रश्न भविष्य हवेत होता आणि फलंदाज बाद होतोय. नितीन बॅक टू द डगआउट. रामजी दोरे या भव्य मैदानाचे ओनर आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार मानूयात, कारण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान उपलब्ध झालं आणि आज ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आदरणीय रामजी दोरे. सामना थंड झालेला आपल्याला बघायला मिळतोय. सामन्यातील हवा काढून टाकणारं ते षटक बघितलं रोहितचं, 3 गडी बाद केले. तदनंतर राकेशनं सुद्धा अतिशय चांगलं षटक हाताळलं. तदनंतर पुन्हा एकदा चेंडू हवेत बघायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेला जात असताना 100% मेहनत मैदानावरती आहे. चेंडूला अडवलंय आणि चौकार जाण्यापासून वाचवलंय. 2 धावा नवफलकावरती आपण जर एकंदरीत पाहिलं तर 47 धावा बघायला मिळतात. ओघ चालू होता धावांचा, पाऊस चालू होता धावांचा. जोपर्यंत राजेश फलंदाजी करत होता, जोपर्यंत चेतन फलंदाजी करत होता, तदनंतर मात्र धावांचा ओघ आटलाय आणि यावेळेस हा चौकार आलाय. 4 धावा. निखिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. प्रवीणच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. पंचमेक्या सरांचा इशारा, हा आलाय षटकार.
एक षटकार आला, धावसंख्या पुढे घेऊन जातोय 57 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती नितीन. 6 चेंडू आणि गरज असेल 39 धावांची. सामन्यामधील रंजकता थोडीशी कमी झालेली बघायला मिळते. फटका चांगला बघायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडूला अडवलंय. एकच धाव. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आणि 5 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती निखिलचं नितीनचं प्रेशर कमी झालेलं बघायला मिळतंय आणि अतिशय मोकळ्या मनानं गोलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आणि त्यामधून अजूनच चांगली गोलंदाजी करत असताना हा निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी वाकवत असताना क्लीन बोल्ड. शिल्लक सामन्यामधील हवा थोडीशी कमी झालेली बघायला मिळते. सुरुवातीला थोडासा प्रतिकार केला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. नितीनचा हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. शेही संघाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलाय आणि विजयाचा सुगंध नाकापर्यंत. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एकच धाव या चेंडूवरती आहे. 59 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन. लेग ब्रेक खेळून काढले. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडूला अडवण्यात अपयश आणि हा चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि हा सामना इथून संपुष्टात येतोय आणि टॉप 16 मध्ये क्वालिफाय होतोय संघ शेईचा. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग. या सामन्यामध्ये रोहित नावाचा एक सितारा शेही संघ करत असताना खेळी केली आणि 3 गडी बाद केले. तो अष्टपैलू खेळाडू शेही संघाचा रोहित ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो लाईनअप करून बाहेर या दोन्ही संघ.